विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर आज भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय प्रदेश महाविजयी अधिवेशन शिर्डीमध्ये संपन्न होतंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची या अधिवेशनाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. आणि या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल रात्री उशिरा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. रवींद्र चव्हाण हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असतील. चंद्रशेखर बावनकुळेंचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर भाजपाच्या एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल आणि ही प्रदेशाध्यक्ष पदाची माळ ही अपसूकच माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यामध्ये पडेल असा कयास अगदी त्यांचा मंत्रिमंडळामधून पत्ता कट झाल्याच्या दिवसापासून म्हणजे 15 डिसेंबर पासून बांधला जात होता. आणि त्याचाच एक परिपाक किंवा त्या दृष्टीने एक पुढचं पाऊल आपल्याला म्हणता येईल की रवींद्र चव्हाण यांची कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या स्वाक्षरीने अरुण सिंह यांनी हे पद जे आहे ते दिल्याचं पाहायला मिळते. तसं पत्रक जे आहे ते अरुण सिंह यांनी दिल्याचं पाहायला मिळालं, जे राष्ट्रीय महासचिव आहेत. रवींद्र चव्हाण यांचीच भाजपाच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी निवड का झाली, रवींद्र चव्हाणच भाजपाचे पुढचे प्रदेशाध्यक्ष का, या विषयावर आज आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत आणि यासाठीच आजचं हे सहज सोपं विश्लेषण आहे. नमस्कार, मी संकेत देशपांडे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. रवींद्र चव्हाणच का याचं जेव्हा आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पहिलं उत्तर असं मिळतं की रवींद्र चव्हाण हे मूळ भाजपाच्या कोर प्रक्रियेमधले आहेत. भाजपाच्या थिंक टँक मधले नेते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार प्रणालीतून आल्यानंतर एबीव्हीपी आणि मग भारतीय जनता पार्टी असा रवींद्र चव्हाण यांचा साधारणतः हा प्रवास असल्याचं पाहायला मिळतं. एक शांत मृदुभाषी असा रवींद्र चव्हाण यांचं स्वभाव वैशिष्ट्य असल्याचं पाहायला मिळतं. पक्षातल्या सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये असणारी क्षमता हे अर्थातच पहिलं कारण आहे रवींद्र चव्हाण यांची कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्याचं. आणि कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानं आता रवींद्र चव्हाण हेच भाजपाचे पुढचे प्रदेशाध्यक्ष असतील हे जवळपास निश्चित झालंय. कारण आपल्याला आठवत असेल तर 2014ला ज्यावेळी अमित शाह हे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपाचे होते आणि त्यांची केंद्रीय गृहमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळी वर्णी लागली त्यावेळी जगत प्रताप नड्डा अर्थात जे पी नड्डा जे आत्ताचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती आणि जे पी नड्डा हेच पुढचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. त्यामुळे रवींद्र चव्हाण आज कार्यकारी अध्यक्ष आहेत. आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी ज्या पद्धतीने सांगितलं तसं फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ते अधिकृत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात. दुसरं कारण ज्यावेळी आपण रवींद्र चव्हाणांच्या कार्यकारी अध्यक्ष पदाच्या निवडीचं शोधतो तेव्हा ते असं सापडतं की रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. देवेंद्र फडणवीसांचे आणि रवींद्र चव्हाणांचे अगदी मित्रत्वाचे संबंध आपल्याला पाहायला मिळतात. दोन नेत्यांमध्ये अतिशय चांगलं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ज्यावेळी वैभव परब नावाचे भारतीय जनता पक्षाचे एक कार्यकर्ते ज्यावेळी सावंतवाडी मतदारसंघातनं अर्ज भरणार होते त्यावेळेचा जो फोन कॉल समोर आला होता त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाणांचं स्टेटमेंट असं होतं की रवींद्र चव्हाण यांनी तुम्हाला अर्ज भरायला लावलाय असा साधारणतः बाहेर पडतं आणि मग त्यांच्या करिअरवर कुठेतरी त्याचा चुकीचा इम्पॅक्ट पडू शकतो म्हणून तुम्ही अर्ज भरू नका असं त्या फोन कॉलवर त्या कॉल रेकॉर्डिंगवर देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याचं पाहायला मिळतं. देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांचे अतिशय निकटवर्ती आणि सलोख्याचे संबंध आहेत. तिसरं आणि महत्वाचं कारण जर आपण पाहिलं रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची निवड होण्याचं तर ते असं मिळतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था. रवींद्र चव्हाण हे डोंबिवली मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाले. 2009, 2014 आणि 2019 या 3 निवडणुकांमध्ये त्यांनी हॅट्रिक मारली होती, हॅट्रिक केली होती आणि ते आता पुन्हा एकदा आमदार म्हणून विजयी झालेले आहेत. डोंबिवली महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, वसई विरारची महानगरपालिका अशा 4 प्रमुख महानगरपालिका आणि भाजपाचं ज्याच्यावर लक्ष आहे त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून रवींद्र चव्हाण यांची भाजपाच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी
म्हणजेच पर्यायाने भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर ही प्रमुख 3 कारणं जी आहेत, ती आम्ही आज या कार्यक्रमासाठी टॅग केली होती. आणखी कोणती कारणं तुम्हाला या निमित्तानं वाटतात, की रवींद्र चव्हाण हेच भाजपाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष होण्यामागची बाबा ही कारणं असू शकतात? तर तेही तुम्ही आम्हाला नक्की कळवा. टॉप न्यूज मराठी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.